हे पहा, कचरा टाकल्यामुळं असे डुकरं जी आहेत हे पहा, आणि हा कचरा खाण्यासाठी हे डुकरं या ठिकाणी येतात आणि या माध्यमातूनच एका महिलेवरती डुकरांनी हल्ला करून चावा घेतलेला आहे. हेही सरता कामा नये. तरी मांडवगण फराटा येथील शेतोळे आळी ह्या रोडवरती जो ग्रामपंचायतने नागरिकांच्या विकासासाठी व सामाजिकदृष्ट्या रस्ता बनविलेला आहे, हा रमेश कटारिया यांच्या घराकडे जातो आणि हा विनोद टाटिया यांच्या घराकडे ग्रामपंचायतकडे जातो. हा शेतोळे आळी पोलीस स्टेशनच्या रोडला मिळतो, मेन रोडला. तरी ह्या रस्त्याच्या हे पहा, हे डुकरं, ह्या डुकरांचा इथं इतका उन्माद आहे की यांची संख्या शेकडो आहे. आणि या माध्यमातून हे परप्रांतीय भाडेकरू यांनी जो हा रस्ता कचऱ्याने, हा रस्ता नागरिकांसाठी चालण्यासाठी असताना हा रस्ता कचऱ्याने पूर्णपणे वेढत म्हणजे पूर्णपणे हा रस्ता झाकत जात असून याबाबत संबंधित प्रशासनाने, स्थानिक प्रशासनाने घंटागाडीची सोय या लोकांसाठी केलेली असतानाही हे परप्रांतीय जे भाडेकरू आहेत यांची आणि घंटागाडीची वेळ ही जुळत नसावी आणि मग हे मात्र रात्री अपरात्री हा कचरा आणून टाकतात. तरी येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात नाही का, हा एक प्रशासनाला प्रश्न आहे. आणि ही जबाबदारी नाही का प्रशासनाची? हे पहा, असे काट्यातून हे डुकरं निघतात आणि यामध्ये हे डुकरं हल्लाही करतात माणसांवरती. ही बाब अतिशय गंभीर आहे. तर याकडे प्रशासनाने नक्की लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पहा, हे दिवसोदिवस कचऱ्याचे स्वरूप जे आहे ना, टाकण्याचं, कचरा टाकण्याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. या ठिकाणी दिवसा दर्शन होतं नागराजाचं आणि हे डुकरांचं तर विचारायचंच नाही. इथून लहान मुलांना जाणं मुश्किल होतं. एका महिलेवरती हल्ला झाल्यामुळं, चावा घेतल्यामुळं मुलांमध्ये, महिलांमध्ये भीती आहे. आणि हे पहा, सगळे सडके कांदे, किती वाईट अवस्था आहे पहा ही. याकडे प्रशासन कधी पाहणार? संबंधित ग्रामपंचायत अधिनियमनुसार अशा भाडेकरू व खोली मालक अथवा जे कोणी कचरा टाकणारे आहेत त्या सर्वांवरती ग्रामपंचायत अधिनियमनुसार कार्यवाही होण्याची आवश्यकता असून ती कधी होईल याकडे नागरिकांचे लक्ष आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात नाही का, याची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता असून हे पहा, घाणीचं साम्राज्य. हा इकडे उमाजीराजे नाईक या वाड्याकडे, नाईक वाड्याकडे जाणारा हा रस्ता आहे. येथे डुकरांची संख्या इतकी आहे, हे पहा, त्यांचे लहान पिल्लंसुद्धा. आणि अशा माध्यमातून डुकरं हे माणसांवरती, लहान मुलांवरती हल्ला करू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी झालेले आहे असे प्रकरण. आणि हा पहा, किती भयावह हा कचरा आहे, किती वाईट अवस्था आहे. याचा विचार खरंच प्रशासनाने करण्याची गरज नाही का? जुन्या बडोदा बँकेच्या मागे ही अवस्था आहे. पहा, प्रशासन कधी हा रस्ता पूर्ण असा कचरा कुंडीने झाकल्या गेल्यानंतर लक्ष देईल का, हे तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडवगण फराटा.